समजली पाहिजेत, हा या अभंगातला महत्वाचा अर्थ आहे. आई असणं हे निसर्ग आहे, आई होणं हा निसर्ग आहे, आई समजणं हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. कोणताही माणूस पहा तुम्ही, आईचं वर्णन करणारा मोठा माणूस असतो, लहान माणूस नसतो. काही जरी झालं तरी तो आईचं वर्णन करतो. काही काही माणसं आईला त्रास देऊन पंढरपूरला जातात विठ्ठलाकडे. जो विठ्ठल आई बापाच्या सेवेकरता आलेला आहे त्याने पायाखालची वीट काढली तर. कारण की मी पंढरपुराला आलोय त्या आई बापाच्या सेवेकरता, आणि आई बापाला नीट न बोलता जर पंढरपूरला जात असेल तर ही तुमची धारणा आहे. तुम्हाला समाधान वाटेल, पण याचं पुण्य कधी मिळणार नाही. एक माऊलींची ओवी सांगतो, फार सुंदर आहे. घरी माता पितरा. काही काही मूर्ख माणसं मी बघितले त्या जगामध्ये, आईबाप सोडून सगळ्याचा वाढदिवस साजरा करतात, सगळ्यांच्या कार्यक्रमाला असतात. ज्ञानोबराय म्हणतात, घरी माता पितरा धड बोली नाही. साधे शब्द सुद्धा तो आईबापाला बोलत नाही, धड बोली नाही. एर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. काय शब्द आहेत ज्ञानोबा. एर विश्वभरी. गडलीत ते माणसं त्याला चांगले मानतात, तालुक्यातले चांगले मानतात, जिल्ह्यात चांगले मानतात. ज्ञानोबराय म्हणतात तो मूर्ख आहे. आईने चांगलं म्हणलं पाहिजे, आईने पाठ चोपडली पाहिजे. विठाला विठाला. आई सहन करते हा भाग नाहीये. आईचाच एक चित्त असा आहे की जी मुलाच्या, पुन्हा शब्द आहे, मुलाच्या सुखाची काळजी घेते, मुलाची नाही, मुलाच्या सुखाची काळजी घेते. आणि गुरु आहेत, त्याला ते ज्ञान देतात. तो ज्ञान पिकलं पाहिजे हे गुरु पाहतात. गुरु ज्ञान देत नाहीत बरं, ज्ञान पिकवणारे गुरु असतात. विठाला विठाला. एक ज्ञानोबाचे शब्द खूप कठीण आहे, तरी पण सांगतो तुम्हाला. पिकलिया आत्मप्रकाश आहे. वैराग्य आणि विवेक हे आत्मप्रकाशामध्ये पिकले पाहिजे, मग गोडी येते. तुम्ही वैराग्यवान आहात हा शो आहे, प्रसिद्धी. मी संत आहेत हा शो आहे. मी जगाचं कल्याण. एकाने तर मला सांगितलं, मला भारताचं काय व्हायचं. म्हटलं तुझं बघ पहिलं, कुठं चालली आपली संस्कृती, कुठं चालला आपला देश, हा तिथंच आहे. साईज तर बघ ना, विचार करायची केवढी. आपण मोठं व्हा, तुमच्या मागे जग येईल. ज्ञानोबराय मोठे झाले म्हणून संप्रदाय मोठा झाला. तुम्ही बघा की तुम्ही मोठे व्हा आपोआप. आता पुढचा टप्पा फार महत्वाचा बरं का, ही भूमिका होती बोलण्याची.